देशभरातले जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, त्याचबरोबर जे विद्यार्थी होमिओपॅथीचं शिक्षण घेत आहेत किंवा जे विद्यार्थी नीट UG 2026ची परीक्षा दिल्यानंतर होमिओपॅथी करण्याचा निर्णय घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे। त्याच्यामध्ये होमिओपॅथीच्या जे काही अधिकार आहेत त्याचं रक्षण करण्याची जी काही जबाबदारी आहे ती कशा प्रकारे होमिओपॅथी आयोग घेत आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्याचबरोबर होमिओपॅथीविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आहेत, त्या अफवांचं खंडन करणारं सुद्धा हे परिपत्रक आहे आणि काही इशारे सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत। याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग होमिओपॅथी डॉक्टरांच्या सन्मानाचे रक्षण, ऐतिहासिक परिपत्रक 2026, दिशाभूल करणाऱ्या विधानांना पायबंद, अशा प्रकारचं ते परिपत्रक आहे। होमिओपॅथी आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला हे परिपत्रक त्या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा आपलं छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र ॲप आहे, याच्यामध्ये फ्री बुकलेट सेशनमध्ये आपण शासन निर्णय किंवा शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या नोटिसेस आहेत त्यामध्ये देत असतो, त्याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता। ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑल कॉलेजेसमध्ये तुम्ही राज्यभरातील MBBS, BDS, BMS, BHMSच्या संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफसुद्धा एकाच ठिकाणी त्या ठिकाणी पाहू शकता। तर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पार्श्वभूमी काय आहे या परिपत्रकाची? हे जे काही परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रकाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, नेमका विषय काय आहे, डिटेल आपण स्टेप बाय स्टेप आता समजून घेणार आहोत। विषयाची गंभीरता, सद्यस्थिती, सोशल मीडिया आणि काही बातम्यांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची बोगस म्हणून चुकीची प्रतिमा तयार केली जात असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। आयोगाचा पवित्रा याच्यावर काय आहे? आयोगाने अशा मानहानिकारक आणि निराधार विधानांची गंभीर दखल घेऊन हे अधिकृत परिपत्रक जारी केलेले आहे। सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळे न्यूज पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल असेल, त्या ठिकाणी बऱ्याचदा होमिओपॅथी डॉक्टरांचा उल्लेख बोगस अशा प्रकारे केला जात असल्याचं आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर आयोगाने हे परिपत्रक काढलेलं आहे आणि हे सगळं जे काही कंटेंट सोशल मीडियावर येतोय अशा प्रकारचा तो मानहानिकारक असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। मुख्य उद्देश होमिओपॅथी डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेचे रक्षण करणे असल्याचं नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी म्हणजे राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कायदेशीर अधिकार आणि संरक्षण, NCH ॲक्ट आहे देशामध्ये 2020चा, कलम 33, राष्ट्रीय नोंदणी पुस्तकात नाव असलेल्या डॉक्टरांचे विशेष अधिकार त्यांना मिळतात। त्याचबरोबर कलम 34 कायद्याच्या तरतुदीनुसार होमिओपॅथीचा सराव करण्याचा पूर्ण अधिकार BHMS केलेल्या डॉक्टरांना त्या ठिकाणी मिळतो। त्याच्यानंतर नोंदणीकृत डॉक्टरांना वैधानिक आणि नियामक संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त होते, म्हणजेच यांना BHMS झाल्यानंतर यांना प्रॅक्टिस करण्याचा संपूर्ण कायदेशीर अधिकार जो आहे NCH ॲक्ट 2020 नुसार प्राप्त होत असल्याचं त्या परिपत्रकात सांगितलेलं आहे। बोगस शब्दांवर बंदी, खालील ठिकाणी नोंदणीकृत डॉक्टरांना बोगस म्हणणे बेकायदेशीर आहे। सोशल मीडिया पोस्ट, सरकारी दस्तावेज किंवा FIR मध्ये, बातम्या व प्रेस रिलीजमध्ये बऱ्याचशा होमिओपॅथी डॉक्टरांना त्या ठिकाणी बोगस संबोधलं जातं किंवा वेगवेगळ्या ज्या काही पॅथी आहेत त्याच्यामधलं अंतर्गत जे काही वाद आहेत ते नेहमी देशामध्ये चालत असतात आणि या संपूर्ण प्रकाराचा फटका जो आहे तर BHMS डॉक्टरांना बसतो आहे किंवा BHMS विद्यार्थी जे घेऊ इच्छितात किंवा ऑलरेडी जे विद्यार्थी BHMSला ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो। याची गंभीर दखल राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने घेतल्यानंतर बोगस हा शब्द या डॉक्टरांना वापरणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलेलं आहे। कुठे कुठे? सोशल मीडिया, सरकारी दस्तावेज, FIR आणि बातम्या आणि प्रेस रिलीजमध्ये। तुलनात्मक विश्लेषण, अधिकार आणि उल्लंघन, डॉक्टरांची पदवी, कायदेशीर अधिकार आहे BHMS डॉक्टरांची पदवी मान्यता प्राप्त आहे शिक्षण व प्रशिक्षणासाठी। उल्लंघन काय आहे? ज्या डॉक्टरांकडे BHMSची पदवी आहे त्यांचा बोगस किंवा अशिक्षित म्हणणे हे कायद्याचं उल्लंघन असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। वैद्यकीय सराव, नोंदणीकृत कायदेशीर प्रॅक्टिस, BHMS झाल्यानंतर नोंदणीकृत कायदेशीर प्रॅक्टिस करण्याचा अधिकार BHMS डॉक्टरांना आहे। व्हायलेशन काय आहे? सराव करण्यापासून रोखणं, BHMS डॉक्टरांना सराव करण्यापासून रोखणं हे कायद्याचं व्हायलेशन असल्याचं या परिपत्रकात म्हटलेलं आहे। पुढे व्यावसायिक प्रतिमा, सन्मानाने जगण्याचा अधिकार, BHMS डॉक्टरांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचं या परिपत्रकात सांगितलेलं आहे। सोशल मीडियावर अशा डॉक्टरांची मानहानी करणे म्हणजेच हे बेकायदेशीर असल्याचं
NCHचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. कारवाईचा इशारा, कठोर कायदेशीर पावले. समजा इथून पुढे BHMS डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केलास किंवा जे विद्यार्थी BHMSचं शिक्षण घेत आहेत किंवा जे विद्यार्थी BHMS शिक्षण घेऊ इच्छित आहेत यांच्यामध्ये अडथळा निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईचा सुद्धा इशारा दिलेला आहे. काय इशारा आहे? जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. एका डॉक्टराच्या चुकीसाठी संपूर्ण उपचार पद्धतीला दोष देणे चुकीचे आहे. एखादा BHMS डॉक्टर असू शकतो, त्याचा काहीतरी पर्सनल किंवा त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील तर संपूर्ण BHMS किंवा संपूर्ण पॅथीलाच जबाबदार धरणं हे चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. कोणत्याही आरोपासाठी वैधानिक, नियामक किंवा न्यायिक मार्गाचा वापर करावा. आयोग डॉक्टरांच्या सचोटी आणि कायदेशीर स्थानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणजेच संपूर्ण देशातील असतील, महाराष्ट्र राज्यातील असतील जे BHMS डॉक्टर आहेत, जे विद्यार्थी BHMS करतायत, जे विद्यार्थी BHMS करू इच्छितात यांच्या संपूर्ण अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे आयोगाने घेतलेली आहे. आयोग कटिबद्ध असल्याचं या परिपत्रकात म्हटलेलं आहे. याविषयी तुमचं काही मत असेल किंवा तुम्ही BHMS करत असाल किंवा तुम्ही BHMS डॉक्टर असाल, याविषयी तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. हे परिपत्रक आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक BHMS करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा जे विद्यार्थी BHMS करू इच्छितात किंवा जे विद्यार्थी BHMS होमिओपॅथीचे प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत त्यांच्या फाईलला हे परिपत्रक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आयोग पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये होमिओपॅथी डिग्रीला किंवा या डिग्रीमध्ये कुठला अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाईचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण मेडिकल क्षेत्रासंदर्भातले ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज अलर्ट या सेक्शनमध्ये एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतो, पालकांना देत असतो. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.